आज मनीषला लवकर घरी आलेले पाहून निशा चकित झाली. त्याच्यासोबत त्याचा मालकही घरी आला होता. मनीष एका सावकाराकडे काम करत होता. त्याचे जास्त शिक्षण झालं नसल्यामुळे सावकाराकडे तो हरकामाई म्हणून काम करत होता. 6 महिन्यांपूर्वीच त्याचे निशाशी लग्न झाले होते. 12वी शिकलेली निशा हरहुन्नरी तर होतीच, पण महत्वाकांक्षी पण तेवढीच होती. मनीष आणि सावकार आत शिरताच निशाने काळजीने विचारले, काय झाले, आज तुम्ही लवकर घरी आलात? मनीष सोबत एका अनोळखी माणसाला पाहताच तिने डोक्यावर पदर घेतला. मनीष म्हणाला, निशा, हे माझे राजेश साहेब, माझे गुरु. आज मी त्यांच्यासोबत कामासाठी तालुक्याच्या गावी निघालो होतो, पण अचानक माझे डोके दुखायला लागले, म्हणून साहेब स्वतः जातीने मला घरी सोडायला आले. हे बघ, आज साहेब पहिल्यांदाच आपल्या घरी आले आहेत, तेव्हा त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर. निशाने पदर जरा हटवला आणि म्हणाली, हो, आत्ता करते चहा. आणि मग ती चहा करण्यासाठी आत निघून गेली. निशाला पाहिल्यापासून राजेश कासावीस झाला होता. तिचा चंद्रासारखा चमकणारा चेहरा, लांब केस, धारदार नाक, नाजूक ओठ आणि सुडोल शरीर पाहून त्याच्या शरीरात वासनेचा हलकल्लोळ माजला होता. राजेश एक नंबरचा लंपट माणूस होता. मनीषचे लग्न झाल्यापासून त्याची बायको फार सुंदर आहे असे त्याने बऱ्याच लोकांकडून ऐकले होते, पण तिला आजपर्यंत त्याला बघता आले नव्हते. आज मनीषची तब्येत बरी नसल्यामुळे हे आयतीच संधी चालून आली आहे असे राजेशला वाटले आणि तो स्वतः मुद्दामच त्याला घरी सोडायला आला. इतक्यात निशाने चहा आणला आणि आणून राजेशकडे देत म्हणाली, साहेब, चहा घ्या. राजेशने चहाचा कप धरला, पण त्याची नजर काही तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. चाणाक्ष निशाच्या नजरेने हे पटकन हेरले आणि मनीषलाही चहा देऊन ती आत निघून गेली. मनीष, तुझी बायको किती शिकलेली आहे? राजेशने मनीषला विचारले. 12वी पर्यंत शिकली आहे साहेब. मनीष मोठ्या अभिमानाने पण अद्भुत म्हणाला. मनीष, पंचायत निवडणुका जवळ आल्या आहेत. सरकारने आमच्यावर बरीच बंधने घातली आहेत. महिलांना आरक्षण देऊन आम्हा सवर्णांना निवडणुकीतून वगळले आहे. माझे ऐकशील तर तुझ्या पत्नीला उमेदवारी दे. मला वाटते या दलित गावात तुझी एकट्याचीच बायको एवढी शिकलेली असेल. राजेशने मनीषला इम्प्रेस करण्यासाठी सापळा रचला. तुम्ही म्हणता ते खरे आहे साहेब. आमच्या वसाहतीत निशा एकमेव 12वी पास आहे, पण निवडणूक लढण्याची आमची परिस्थिती नाही आणि आमच्या दलित वस्तीतून ही पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहिली तर गावातील उच्चवर्णीय लोकांना ते पटणार नाही. आमच्यावर हल्लाही होईल साहेब. मनीष घाबरून म्हणाला. अरे, तू कशाला काळजी करतोयस? निवडणुकीचा सर्व खर्च मी करेन. तुझ्या किंवा तुझ्या बायकोच्या केसालाही धक्का लागणार नाही या सगळ्यात. तुझ्या सुरक्षेचं मी वचन देतो. ही या सावकाराची जबान आहे. हां, पण माझी एक अट आहे की तुम्हा दोघांना नेहमी माझ्या सूचनांचे पालन करावे लागेल. राजेशने आपले कपटी जाळे विणण्यास सुरुवात केली होती. साहेब, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाहीत. आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्ही सांगाल तसे आम्ही करू. मनीष आनंदाने म्हणाला. बरं, मग निशासाठी आपण सर्व कागदपत्रे तयार करून घेऊ आणि तिच्यासाठी निवडणूक लढवू. असे म्हणत राजेश तिथून निघून गेला. निवडणुकीचा प्रचार काही दिवस जोमात सुरू होता. राजेशने या निवडणुकीत दारू आणि पैसा पाण्यासारखा खर्च केला. अर्थातच पुढे जाऊन निशा या निवडणुकीत विजयी झाली आणि गावची सरपंच बनली. निशा जरी या गावची सरपंच असली तरी ती आणि मनीष राजेशच्या हातच्या कळसूत्री बावल्या होत्या. ते दोघेही राजेशला विचारल्याशिवाय कोणतेही काम करत नसत. गावच्या कुठल्याही गोष्टीबाबत सर्व निर्णय राजेशच घेई. निशा फक्त त्यांनी सांगितलेल्या कागदपत्रांवर सही करे. निशाला सरपंच बनून आता 1 महिना झाला होता, पण तिला राजेशने सरपंच ज्या कारणासाठी बनवले होते ते इप्सित काही त्याला अद्याप साध्य झाले नव्हते. त्याला निशासोबत एकांत हवा होता. त्याला तिचे शरीर हवे होते.
पण अद्याप निशा काही राजेशला एकटी सापडली नव्हती. मनीष सतत यानं त्या कारणासाठी तिच्या सोबत असे. शेवटी एक दिवशी त्याने मनीषला तालुक्याच्या गावी मुद्दाम काही काम काढून पाठवले. थोड्या वेळाने तो मनीषच्या घरी गेला. घरी मनीष नसताना अचानक राजेशला आलेले पाहून निशा थोडी ओघडली. या ना साहेब, आत या. काही अर्जंट काम होतं का? मनीष नाही आहे घरी, तो आत्ताच तालुक्याच्या गावी गेलाय, निशा ओघडून म्हणाली. हो माहीत आहे मला, पण माझे एक काम होते तुझ्याकडे. राजेश निशाकडे अर्थपूर्ण नजर टाकत म्हणाला. काय काम आहे साहेब? निशाने न कळून विचारले. राजेशने निशाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, निशा, मला तुला काही सांगायचे आहे. बोला साहेब. निशा राजेशचा हात खांद्यावरून न काढता मंद स्मित करत म्हणाली. तिला स्मित करताना पाहून राजेशची भीड चेपली. तो म्हणाला, ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम जागृत झालं. तुला मिळवण्यासाठी तुझ्या खालच्या जातीची पर्वा न करता मी तुला गावची सरपंच बनवले. अगं, त्या मनीषकडे राहून या गरिबीत काय ठेवले आहे? तू माझी बनून राहा. बघ मी तुला सोन्यात कसं मढवतो ते. माझी पूर्ण मालमत्ता मी तुझ्या पायाशी अर्पण करेन. बोल मग, काय करतेस? साहेब, तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम करता यावर मी कसा विश्वास ठेवू? आणि तुमची होऊन मला काय मिळेल? आपले डोळे मिचकावत निशाने विचारले. तू उद्या माझ्यासोबत ये. मी तुझ्या खात्यात 10 लाख रुपये रोख जमा करेन. मग तर माझ्यावर विश्वास ठेवशील? राजेशने मोठ्या आत्मविश्वासाने विचारले. काय साहेब, फक्त 10 लाखावर कटवता होय? बाजूच्या गावच्या सरपंचांची मला 10 लाख रुपये आणि 10 एकर जमिनीची ऑफर आहे, त्यांची होऊन राहण्यासाठी. त्यांची या शब्दावर जोर देत आणि डोळा मारत निशा म्हणाली. हे वाटते तेवढे सोपे प्रकरण नाही हे ओळखून राजेश पुढे अधीरतेने म्हणाला. 10 लाख रुपये रोख, 10 एकर जमीन आणि माझा राहता वाडा तुझ्या नावावर. मग तर माझी होशील. पुरे झाले राजेश साहेब. जर तुम्ही एवढे करू शकलात तर मी त्या मनीषला कायमची सोडून तुमची होईन, निशा मंद हसत म्हणाली. ठीक आहे मग. हे ऐकून राजेश तिला अधीरतेने किस करायला आपल्या कवेत घेऊ लागला. पहिल्यांदा तुम्ही तुमचा शब्द खरा करा, मग मी तुमची होईन. मी वचन देते साहेब. ही या सरपंचाची जबान आहे. निशा त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड करत म्हणाली. ठीक आहे, जशी तुझी मर्जी राणी. आता इतके दिवस थांबलोच आहे तर अजून 2-3 दिवस थांबेन. तू परवा रात्री वाड्यावर ये, राजेश हसत म्हणाला. होय माझ्या राजा, निशा त्याला फ्लाइंग किस देत म्हणाली. तिसऱ्या रात्री निशा एकदम नटून थटून तयार झाली आणि राजेशच्या वाड्यावर गेली. राजेशने निशाच्या अटीप्रमाणे सर्व काही केले होते. त्याने अगोदरच 10 लाख रोख निशाच्या घरी पोचते केले होते आणि वाडा आणि 10 एकर जमीन निशाच्या नावे ट्रान्सफर केले होते. निशा घरी येताच तिच्या हातात दोन्हींची कागदपत्रे ठेवत उतावीळ होत तो म्हणाला. निशा, मी माझे वचन पाळले, आता तुझी पाळी आहे. आणि मग तिला जोराने आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी निशाने आपले कपडे फाडत ओरडायला सुरुवात केली. वाचवा वाचवा. तिच्या आरडाओरडीचा आवाज ऐकताच मनीष आणि पोलीस तिथे धावत आले. त्यांनी राजेशला निशापासून वेगळे केले. मग निशा रडत रडत म्हणाली. इन्स्पेक्टर साहेब, हा सैतान माझ्या इज्जतीशी खेळण्याचा प्रयत्न करत होता. मला कामासाठी म्हणून त्यांनी त्याच्या घरी बोलवले आणि माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मी या गावची सरपंच आहे ह्याचाही त्याने विचार केला नाही. इन्स्पेक्टर पुढे आला आणि त्याने राजेशला पकडून बेड्या घालत तो म्हणाला. राजेश साहेब, हे काही तुम्ही बरोबर केले नाहीत. या सगळ्या प्रकाराने राजेश पुरता गोंधळला होता. तो जोराने ओरडत म्हणाला. खोटं बोलते आहे ही. माझी रखेल म्हणून राहण्याच्या बदल्यात हिने माझ्याकडून 10 लाख रुपये रोख, 10 एकर जमीन आणि हा वाडा स्वतःच्या नावावर करून घेतला आहे.
यावर निशा परत एकदा रडत म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, खोटं बोलतायत हे सगळे पैसे, वाडा आणि जमीन त्यांनी गावच्या कल्याणासाठी दान करायचे ठरवले आहे असे मला ते म्हणाले आणि त्याचा ताबा घेण्यासाठी म्हणून मला घरी बोलावले. इतका वेळ गप्प असलेला मनीष म्हणाला, ही बरोबर बोलते इन्स्पेक्टर साहेब, पण मला राजेश साहेबांचा वागण्याचा संशय आला म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे. राजेश निशाकडे बघत रागाने म्हणाला, नाही, खोटं बोलतायत हे दोघं. राजेश ओरडून म्हणाला, राजेश साहेब, आवाज कमी. घरी सोन्यासारखी बायको असताना बाहेर कशाला तोंड काळं करता आहात तुम्ही? तुम्ही स्त्रीलंपट आहात आणि पूर्ण गावाला याबद्दल माहिती आहे. इन्स्पेक्टरने आपला आवाज चढवत राजेशला फटकारले. नीच, विश्वासघातकी, मला दिलेले वचन तू पाळले नाहीस. माझ्याशी विश्वासघात केल्याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. आज तू ज्या खुर्चीचा करिश्मा दाखवते आहेस ती खुर्ची मीच तुला दिली आहे. हा वाडा, ही जमीन, हे पैसे सगळं सगळं माझं आहे आणि तू एका खालच्या जातीची स्त्री आहेस जिला मी डोक्यावर बसवायला निघालो होतो. राजेश दातोट खात निशाला म्हणाला, तुम्ही बरोबर बोलता आहात राजेश साहेब, आम्ही खालच्या जातीचे आहोत. पण आता तो काळ संपला आहे जेव्हा तुम्ही लोक खालच्या जातीच्या लोकांना आमिष दाखवून त्यांच्या आयुष्याशी खेळायचे. आता आम्ही काही मूर्ख राहिलेलो नाहीत. शिकून सवरून आमची पण परिस्थिती बदलली आहे. आज मी राणी झाले पण तू राजा होऊ शकला नाहीस. आता या वाड्याचा राजा माझा मनीष असेल. निशा निर्धाराने राजेशला म्हणाली. मग पोलीस राजेशला घेऊन तिथून निघून गेले. लंपट राजेश आपल्याच खोट्या प्रेमाच्या जाळ्यात पुरता अडकला होता. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला याची कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.